D.L. मूडी यांनी म्हटले होते, ख्रिस्ती लोकांनी जगात राहावे, परंतु त्यात भरू नये. जहाज पाण्यात राहते, पण जहाजात पाणी शिरले तर ते तळाशी जाते. त्यामुळे ख्रिस्ती लोक जगात राहोत, पण जर जग त्यांच्यात शिरेल तर ते बुडतील. तुमचा अनुभव काय आहे? उपासना कार्यक्रमामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. या दिवसात आपण लूककृत शुभवर्तमान याचे अध्ययन करीत आहोत आणि त्याच्या 15 अध्यायांचा अभ्यास पूर्ण केला आहे. प्रियांनो, असे म्हटले जाते की पाण्यामध्ये राहून माशांबरोबर वैर करता येत नाही, आणि याच म्हणीप्रमाणे अनेक लोक या जगामध्ये राहून जगाबरोबर समरूप झालेले दिसतात. इतके की जगाच्या रीतीप्रमाणे कोणी करतो तर त्याची प्रशंसा देखील केली जाते. पण देवाचे राज्य आणि जगाचे राज्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आम्ही म्हणजे ज्यांना देवाची ओळख झाली आहे त्यांना जगिक पद्धतीने काम करता येत नाही आणि त्यांनी करू देखील नये. आज आपण अशाच वृत्तीच्या जगिक मालकाबद्दल आणि अन्यायी कारभाऱ्याबद्दल पाहत असताना परमेश्वर आम्हाला काय शिकवतो त्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा लूककृत शुभवर्तमान ह्याचा 16वा अध्याय. लूककृत शुभवर्तमान 16वा अध्याय ह्याच्या 1 पासून 18 वचनांवर आम्ही आज विचार करणार आहोत. ज्यांच्याजवळ पवित्र शास्त्र बायबल नाही त्यांनी मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐकावे. आणि मला खात्री आहे श्रोत्यांनो की आजच्या अध्ययनाच्या द्वारे परमेश्वर आम्हातील प्रत्येकाशी बोलणार आहे. स्वतःला परमेश्वरासमोर नम्र करूया आणि पवित्र आत्म्याला कार्य करण्याची पूर्ण स्वतंत्रता देऊया. ह्या अध्यायामध्ये अन्यायी कारभाराचा दाखला आहे, धनलोभी पुरुषाचा निषेध, सुटपत्राविषयी येशू सांगतो आणि येशू श्रीमंत मनुष्य व दरिद्र लाजाराविषयी सांगतो. ह्या सर्व गोष्टी ह्या अध्यायात आम्हाला वाचायला मिळतात. आता आम्ही अन्यायी कारभाराचा जो दृष्टांत आहे, जो दाखला आहे, त्यावर विचार करणार आहोत. ह्या दाखल्याविषयी फार गैरसमज आहेत. असं वाटतं श्रोत्यांनो की जणू आमचा प्रभू कपटी किंवा लुच्च्या लोकांना प्रोत्साहित करीत आहे. काहींना वाटतं की ज्यांचा उल्लेख प्रभू येशूने ह्या दाखल्यात केला ते फार चांगले चरित्रवान लोक होते किंवा चांगल्या लोकांचे ते उदाहरण आहेत. परंतु असं मुळीच नाही. हा कारभारी एक फार नीच पुरुष होता. मी आधीच आपणाला सांगितले की लूक विरोधाभास असलेले दाखले सांगतो. तोच फक्त अशा प्रकारे लिहितो. बरेच दाखले तुलनात्मक आहेत. ह्या दाखल्यात प्रभू येशू अशा व्यक्तीचे उदाहरण वापरत आहे जो जगाच्या रीतीचे पालन करणार आहे. आम्हाला देवाच्या वचनात सांगण्यात आले आहे की हे जग स्वकीयांवर प्रेम करते, परंतु जे देवाचे आहेत त्यांचा तिरस्कार करते. योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 18 आणि 19व्या वचनामध्ये प्रभू येशूने म्हटले, योहानकृत शुभवर्तमान 15वा अध्याय 18 आणि 19 वचने, जग जर तुमचा द्वेष करीते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे म्हणून जग तुमचा द्वेष करीते. श्रोत्यांनो, देवाची लेकरे ह्या जगाची नसून ते ह्या जगाच्या नियमांप्रमाणे तत्वांप्रमाणे चालणारे नाहीत. गलतीकारासपत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये पौल म्हणतो, गलतीकारासपत्र 1 अध्याय 3 आणि 4 वचन, देव जो आपला पिता त्याच्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. पुन्हा पॉल
रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 2ऱ्या वचनात म्हणतो, रोमकरासपत्र 12वा अध्याय 2रं वचन, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. शेवटी योहानाचे पहिले पत्र 2रा अध्याय आणि 15व्या वचनात आम्हाला सांगण्यात आले आहे, जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. श्रोत्यानो, आता जगात आम्ही जीवनाचा नियम जो म्हणतो त्या नियमानुसार हा कारभारी चालत आहे. जगाची पहिली आज्ञा काय आहे? स्वतःचा बचाव. पुष्कळदा नियम किंवा कायदा जे कपटी आहेत, अपराधी आहेत, त्यांच्या बाजूने असतो आणि ह्याचा बराच अनुभव आम्हाला आमच्या ह्या जगामध्ये येत आहे. जगाच्या कायद्याप्रमाणे पुष्कळदा अपराध्याला जोपर्यंत अपराधी म्हणून सिद्ध केल्या जात नाही तोपर्यंत त्याला निर्दोष समजण्यात येते. देवाचे वचन ह्या उलट सांगते. परमेश्वर म्हणतो की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला निर्दोष सिद्ध केल्या जात नाही तोपर्यंत ती अपराधी असते. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. रोमकरासपत्र 3रा अध्याय आणि 23वं वचन, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. कोणीही मानव देवासमोर कधीच निर्दोष ठरू शकत नाही जोपर्यंत येशू ख्रिस्ताच्याद्वारे ती व्यक्ती नीतिमान साबित होत नाही. श्रोत्यानो, जेव्हा आम्ही आमच्या पापांची क्षमा मागतो, येशू ख्रिस्ताला व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारतो आणि आम्हाला ही शाश्वती असते की प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्तामध्ये आमची सर्व पापे धुतल्या गेलेली आहेत, तोपर्यंत आम्ही कदापि परमेश्वरासमोर निर्दोष ठरू शकत नाही. आम्ही सर्व पापी आहोत. जन्मतःच आम्ही पापी आहोत. म्हणून जर आपणापैकी कोणी स्वतःला फार धार्मिक समजत असेल, फार चांगला समजत असेल, किंवा आपणाला असं वाटत असेल की आम्ही फार पवित्र आणि निर्दोष लोक आहोत, तर ही आपली चुकीची कल्पना आहे. ही आपली गैरसमजूत आहे. त्या समजुतीला दूर करा. परमेश्वर आज आपणाला तारण प्राप्त करून घेण्याकरिता आमंत्रित करीत आहे. तो आपणाला म्हणत आहे की तुम्ही पापी आहात आणि तुम्हाला तारणाऱ्याची गरज आहे. नंतर रोमकरासपत्र 8वा अध्याय आणि 1 वचन सांगतं, म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. जेव्हा मानव येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो तेव्हा तो विश्वासाद्वारे नीतिमान ठरतो. फक्त ह्याच एका मार्गाने मानव नीतिमान ठरू शकतो. होय श्रोत्यानो, तुमचे परिश्रम, तुमचे पुण्यकार्य, तुमचे दानधर्म तुम्हाला पापापासून सुटका देऊ शकत नाहीत. फक्त येशू ख्रिस्तच तुम्हाला पापांपासून मुक्ती देऊ शकतो. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो.
तुझ्यावरी पाया मी पडते. आता 16वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय पहिलं वचन. मग त्याने शिष्यांनाही म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर हा तुमचे द्रव्य उडवितो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. श्रोत्यानो, ही श्रीमंत माणूस व त्याच्या अन्यायी कारभाराची गोष्ट आहे. हा कारभारी आहे ज्याला दुसऱ्यांची संपत्ती सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती. अब्रामाजवळ सुद्धा असा एक कारभारी होता ज्याला सर्व मालमत्तेची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हाच कारभारी अब्रामाचा पुत्र इसाक ह्याच्यासाठी वधू शोधण्याकरिता हारान ह्या ठिकाणी गेला होता. दाविदाजवळ सुद्धा कारभारी होते आणि ज्याविषयी आम्हाला इतिहासाचे पहिले पुस्तक 28वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं. त्याच्या कारभाऱ्यांना राज्याच्या सर्व संपत्तीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी होती, ज्यात त्याची मुलेबाळे सुद्धा होती. पॉल आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये सांगतो. करिंथकरास पहिले पत्र 4था अध्याय आणि 2रे वचन. कारभारी म्हटला की तो विश्वासू असला पाहिजे. आता ह्या दाखल्यातील कारभाऱ्यावर त्याने द्रव्य उडवले असा आरोप ठेवण्यात आला होता. 2रं वचन पहा काय सांगतं की तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण ह्यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही. आता ह्या कारभाराचा हिशोब देण्याचा दिवस आला. परंतु श्रोत्यानो, त्याच्या बोटामध्ये अधिकाराचे चिन्ह असलेली अंगठी होती व तो सर्व पैशाचा कारभार सांभाळणारा होता. त्याने ह्या संधीचा फायदा घेतला आणि सर्व हिशोब देण्याऐवजी जगाच्या नियमाचा उपयोग करून त्याने स्वतःचा बचाव करण्याचा निश्चय केला. लूक शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला पुढे सांगतं. मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. ह्या माणसाला भीक मागण्याची लाज वाटत होती, परंतु श्रोत्यांनो, त्याला चोरी करण्याची लाज वाटत नव्हती. आज आमच्यापैकी अनेक लोक आहेत ज्यांना कष्ट करण्याची लाज वाटते, परंतु चोरी करणे, खोटे बोलणे, लाचलुचपत देणे इत्यादीबद्दल मात्र त्यांना काहीच लाज वाटत नाही, काहीच खंत वाटत नाही. पुढे 4थं वचन पहा. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे म्हणून मी काय करावे हे आता मला सुचले. ह्या माणसाला मुळीच पश्चाताप झाला नाही. त्याला त्याच्या कृत्याबद्दल लाज वाटली नाही. हा एक कपटी आणि धूर्त व्यक्ती होता. जगाच्या दृष्टीने श्रोत्यांनो, तो बुद्धिमान होता, ह्याच काहीच शंका नाही. दुसरे कुठलेही कार्य करण्याचे त्याला प्रशिक्षण नव्हते. त्याचे वय सुद्धा जास्त होते. भीक मागणे त्याच्याकरिता एक अपमानजनक गोष्ट होती, परंतु अप्रामाणिकपणाने जगणे मात्र एक अभिमानाची गोष्ट होती. असे लोक आम्हाला आमच्या अवतीभोवती बरेच आढळतात. कितीतरी लोक आहेत श्रोत्यानो, की ज्यांना कष्ट करण्याची लाज वाटते, एखादं छोटं काम करण्याची लाज वाटते, परंतु खोटे बोलणे, अप्रामाणिकपणाने जगणे, दुसऱ्यांना ठगवणे, ह्या गोष्टी मात्र ते लोक फार अभिमानाने करतात. पुढे आपण वाचूया 5 आणि 6 वचने. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलाविले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून ह्यावर 50 मांड. कारभारी विचारत होता, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? 100 मण तेल. ठीक आहे. कारभारी म्हणाला की 50 मांड. त्याला फक्त अर्धी किंमत भरावी लागली. 7वं वचन पुढे सांगतं की नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे व 80 मांड. ह्या दुसऱ्याला त्याने 50% सवलत का दिली नाही हे मला माहीत नाही, परंतु श्रोत्यानो, ह्या माणसाला 80 लिहावे लागले. जसा तो सुरुवातीला होता तसाच तो आता सुद्धा धूर्त आणि कपटी आहे, हे लक्षात घ्या. परंतु त्याला शिक्षा झाली नाही. 8वं वचन. अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली
कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. हे एक धक्का देणारे विधान आहे. आता लक्षात घ्या श्रोत्यानो की हे विधान कोणी केले? त्या कारभाऱ्याच्या मालकाने, श्रीमंत माणसाने. हा माणूस सुद्धा जे तत्व हा अन्यायी कारभारी वापरत होता तेच वापरून श्रीमंत झाला होता. त्याने त्याचे शहाणपण पाहून त्याची वाहवा केली. आता प्रश्न हा उठतो की त्याने कोणत्या प्रकारे शहाणपणा केला? जगाच्या तत्वाप्रमाणे. हेच ते जग आहे श्रोत्यानो जे ख्रिस्ताचा तिरस्कार करते. हे जग स्वतःचे नियम बनवते. जगाचा नियम आहे कुत्रा कुत्र्याला खातो. जगिक मालकाने त्याच्या जगिक कारभाऱ्याची त्याच्या जगिक शहाणपणासाठी, जगाच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी प्रशंसा केली, वाहवा केली. प्रभू येशूने म्हटले, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. नववचन, आणखी मी तुम्हा सांगतो, अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे. सगळ्यात धक्कादायक विधान जे विश्वासणाऱ्यांशी संबंधित आहे ते म्हणजे अनितिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा. आता हे अनितिकारक धन काय आहे? तुमच्या मनात कदाचित हा प्रश्न उठला असेल. ते म्हणजे श्रोत्यानो धनसंपत्ती. पैसा स्वतःमध्ये वाईट नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पैसा धर्मशून्य आहे. पैशाविषयीचे प्रेम सर्व वाईटाचे मूळ आहे. विश्वासणाऱ्यांसाठी पैसा एक आत्मिक बाब असायला हवी. आमच्या प्रभूने म्हटले की आम्ही स्वर्गामध्ये स्वतःसाठी धनसंपत्ती साठवावी. पैशाच्या उपयोगासंबंधाने आम्ही चलाख असायला हवे, ह्यासाठी की जेव्हा ते नाहीसे होईल तेव्हा आमचा स्वर्गीय जीवनात प्रवेश व्हावा. कारण श्रोत्यानो एक दिवस असा येणार आहे की आम्ही अयशस्वी ठरणार आहोत, अपयशी ठरणार आहोत. कारण ह्या जगात जे काही आहे ते सर्व नाहीसे होणारे आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव बाप, देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, समक्षता त्याची राखी शुद्ध झाला, सदा शुद्धाला दूर ठेवी, दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय हे माझे, सुंदर सारा येशू ख्रिस्त भरून उरला, सारा येशू ख्रिस्त भरून उरला. आता ह्या देऊळात भय कैचे, भय कैचे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, इथेच विराजे देव. 10 ते 12 वचने पुढे सांगतात, जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे. म्हणून
तुम्ही अनित्यकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे आपले आहे ते तुम्हाला कोण देईल? जे काही भौतिक आहे त्या सर्वांची काळजी घेण्याचे, सांभाळण्याचे काम आमचे आहे. विश्वासणारे ह्या नात्याने श्रोत्यानो, आमचे असे आमच्याजवळ काहीच नाही. देवाची संपत्ती आम्ही कशाप्रकारे सांभाळतो, हाताळतो, त्याविषयी आम्ही जबाबदार आहोत. प्रभू येशू म्हणाला, की ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. पैसा मिळविण्यासाठी लोक आज आम्हाला दिसतं की वाटेल ते करण्याकरिता तयार आहेत. अनेक ख्रिस्ती लोक सुद्धा धनसंपत्ती साठविण्याच्या मागे आज लागलेले आहेत. परंतु काय आपण आत्मिक संपत्ती साठविण्याकरिता प्रयत्नशील आहात? ह्या जगातील संपत्तीचा सुद्धा जर आम्ही गैरउपयोग करू, तर देवबाप याविषयी आम्हाला जबाबदार ठरवणार आहे. अनेकदा श्रोत्यानो, आम्ही पैसा देतो, पण त्या पैशाचा उपयोग कशा प्रकारे सेवा कार्यात होत आहे, हे आम्ही पाहत नाही. आम्हाला जगातल्या लोकांप्रमाणे हुशार व्हायचे आहे, चलाख व्हायचे आहे. हे पाहायचे आहे की जो पैसा आमच्याजवळ आहे, तो देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचविण्याकरिता सहाय्यक ठरत आहे किंवा नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही अनितिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? पैसा ही आत्मिक बाब आहे. तुम्ही फक्त पैसा देण्यासंबंधानेच जबाबदार नाही, तर ज्या ठिकाणी ख्रिस्तासाठी लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता तो पैसा बचत करून त्यावर अधिक फायदा कसा मिळेल हे पाहणे सुद्धा आमच्याकरिता फार महत्वाचे आहे. पुढे 13वं वचन पहा. कोणत्याही चाकराला 2 धन्यांची सेवा चाकरी करिता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवा चाकरी करिता येत नाही. मी आपणाला एक प्रश्न विचारते श्रोत्यानो, की आपण आपल्या पैशाने काय करीत आहात? काय आपण पैसे कमवीत आहात? जर कमवीत आहात, तर आपण त्या पैशाने काय करीत आहात? काय आपण त्या पैशाला ह्या जगातील वस्तूंसाठी, गोष्टींसाठी उपयोगात आणीत आहात? जर आणीत आहात, तर आपण सैतानाची सेवा करीत आहात. तोच तुमचा स्वामी आहे. आज तुम्ही कोणाची सेवा करीत आहात? सैतानाची किंवा देवाची? लक्षात असू द्या की आपण दोहोंची सेवा करू शकत नाही. आता पुढच्या वचनांमध्ये लोभी पुरुषांना येशू उत्तर देत आहे. वाचूया 14 ते 17 वचने. धनलोभी पुरुषी हे सर्व ऐकत होते व त्याला हसत होते. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःच लोकांपुढे नीतिमान म्हणून घेणारे आहात, परंतु देव तुमची अंतकरणे ओळखतो, कारण माणसांना जे उच्च वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची घोषणा केली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यावर आक्रमण करीतो. नियमशास्त्रातील एकही कानामात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश व पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. श्रोत्यानो, देवाला पुरुषांच्या अंतकरणातले सर्व काही माहीत होते. देवाला तुमचे अंतकरण सुद्धा माहीत आहे. आम्ही एकमेकांपासून बरेच काही लपवू शकतो, पण देवापासून नाही. आम्ही देवाच्या स्तरापर्यंत कदापि पोहोचू शकत नाही. मला माहीत नाही श्रोत्यानो, की आज आपल्या जीवनामध्ये कोणती गुप्त पापे आहेत. लक्षात ठेवा की परमेश्वराला सर्व काही माहीत आहे. 18वं वचन. जो कोणी आपली बायको टाकून दुसरी बरोबर लग्न करीतो तो व्यभिचार करीतो, आणि नवऱ्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करीतो तो व्यभिचार करीतो. जर सूटपत्राविषयी सांगणारे फक्त हेच एक वचन असते, तर ख्रिस्ती लोकांकरिता सूटपत्र राहिलेच नसते. या वचनाची तुलना मत्ते 19 अध्याय आणि करिंथकरास पहिले पत्र 7व्या अध्यायाशी करायला हवी. हे जे लोक नियमशास्त्राधीन होते त्यांच्याशी येशू ह्या विषयावर बोलला, कारण श्रोत्यांनो, ते देवाच्या नियमशास्त्राला अगदीच निम्न स्तराचे मानत होते. आता प्रभू येशू ह्यापुढे एका धनी पुरुषाचा आणि लाजराचा वृत्तांत सांगतो, आणि ह्याविषयी आम्ही पुढच्या कार्यक्रमात पाहणार आहोत. मला खात्री आहे श्रोत्यानो, की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर
आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 15वे वचन म्हणते की जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. होय, जगाची पद्धत रीत आम्हाला अन्याय करण्यासाठी प्रवृत्त करणारी आहे, आम्हाला देवापासून दूर नेणारी आहे. जगामध्ये पैशाला महत्त्व आहे, परंतु माणसांच्या भावनेला महत्त्व नाही. काहींना देव हवा असतो, पण देवाच्या आज्ञा, नियम, निर्बंध नको असतात. आमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविलेल्या आहेत. काय आपण त्या जबाबदाऱ्या पूर्ण करीत आहोत? त्याविषयी आम्ही विश्वासू आहोत? देवाची संपत्ती आम्ही कशा प्रकारे सांभाळतो? आम्ही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एक दिवस हिशोब घेतला जाईल. त्यावेळी परमेश्वराने आमचे कौतुक करावे, प्रशंसा करावी. इतके आम्ही कटिबद्ध आहोत काय? आपण आत्मपरीक्षण करू. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो बापा, की पुन्हा एक वार तुझ्या चरणापाशी तू आम्हाला एकत्रित केलेला आहेस. प्रभूजी, तुझी इच्छा आहे की आम्ही जगामध्ये राहतो, परंतु आम्ही जगाबरोबर समरूप होऊ नये. आणि यासाठीच आमची प्रार्थना, आमची विनंती आहे प्रभूजी, की आमच्यामधलं हे वेगळंपण आम्ही जाणावं आणि विशेष करून तुझी इच्छा आम्ही समजून घ्यावी. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या आज्ञेप्रमाणे आम्ही करण्याचा, वागण्याचा प्रयत्न करावा. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे तू आम्हाला सहाय्य करण्यास आजही तयार आहेस, आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तू आमचा ताबा घे, तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.